जागतिक अस्थिरतेच्या वातावरणातही विकसित देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था आजही मजबूत स्थितीत आहे। भारताचा आर्थिक विकास दर यावर्षी 7.1% तर पुढच्या वर्षी 7.5% राहील असं नुकत्याच जाहीर झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक अहवालात म्हटलं आहे। याविषयी अधिक चर्चा करण्यासाठी अर्थतज्ञ उदय तारदाळकर हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। 7%पेक्षा अधिक विकास दर गाठण्याची किमया फारच थोड्या देशांना साध्य होऊ शकते आणि भारतासारख्या एका मोठ्या विशाल अर्थव्यवस्थेला, लोकशाही देशाला हे शक्य होतंय। सारं जग भारताकडे आता एका मोठ्या अपेक्षेने पाहत आहे। आपण काय सांगाल? दोन गोष्टींचा आपल्याला इथे उल्लेख करावा लागेल, एक आंतरराष्ट्रीय स्तरावर आणि अर्थातच आपल्या राष्ट्रीय स्तरावर। तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 2008च्या मंदीनंतर जी काही पावलं उचलली गेली ते प्रत्येक राष्ट्रांनी आपण जर बघितलं तर स्वतःच्या पतधोरणावरतीच त्याचा पूर्ण अवलंबून होते आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्ज वाटप आणि जे काही त्यांची जी धोरणात्मक दृष्ट्या त्यांनी निर्णय घेतले त्या पतधोरणाशीच निगडित होते। भारतात अर्थात त्यावेळेला भारताला काहीच त्याचा मोठा फरक पडला नाही। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यावेळेचे जे गव्हर्नर डॉक्टर रेड्डी यांनी उचललेली पावलं आणि त्यानंतर एकंदरीत जगात तुम्ही बघितलं तर एक शांतता प्रस्थापित झालेली असताना आणि लोकशाही हे जे मी आता तुम्ही उल्लेख केलात तर बऱ्यापैकी असं जर आपण लक्षात येतं आपल्याला की फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया, बांगलादेश आणि आता काही प्रमाणात आफ्रिका या सर्व राष्ट्रांमध्ये एक जे आर्थिक आपल्याकडे जी कॅपिटलिस्ट जी व्यवस्था आहे म्हणजे भांडवल बाजारी त्याचा प्रत्येक ह्या देशांना फायदा झाला आणि त्या फायद्यामुळे अर्थातच भारताचा अजून एक मोठा फायदा इकडे असा आहे की आपली जी लोकसंख्या आहे आणि ज्यात क्रयशक्ती आहे ती क्रयशक्ती वाढतच गेली आणि आपल्याला अर्थातच माहिती असेल की जी म्हणजे खरेदीची क्षमता आहे म्हणजे पर्चेसिंग पॉवर पॅरिटी त्या हिशोबाने भारताचा 3रा नंबर लागतो। त्यामुळे ह्या क्रयशक्तीचा हा जो वापर होत राहिला आणि त्यामुळेच मला वाटतं की जरी काही आपण नोव्हेंबर महिन्यातली जी आपण जे डिमॉनिटायझेशन बघितलं त्याचा फारसा फरक आता जाणवत नाही आणि ह्याचं काही लोकांना आश्चर्यही वाटते। खरं, पण फरक जाणवत नाही असं तुम्ही म्हणता। मला खरं म्हणजे असा प्रश्न पडतो की नोव्हेंबरमध्ये एक विमुद्रीकरणाचा निर्णय झाला आणि त्याच्यानंतर भारताची तशी एक बऱ्यापैकी झपाट्यानं कॅशलेस यंत्रणेकडे वाटचाल होताना दिसते। त्याचे काही एक चांगले परिणाम, चांगले पडसाद अर्थव्यवस्थेवरती पडतायत असं आपण म्हणू शकतो का? ह्यामध्ये एक असं पहिलं बघितलं पाहिजे की आपल्याला की फरक कुठे पडला तर अर्थातच जे लघु उद्योग आहेत त्या ठिकाणी हा फरक पडला। एकंदरीतच रोकड नसल्यामुळे शिवाय काही बऱ्याच ठिकाणी जे देयके असतात किंवा वेतन असतं ते मिळू शकलं नाही आणि त्याचा परिणाम आपण नक्कीच बघितला। म्हणजे ज्या बँकांसमोर रांगा लागल्या त्या व्यतिरिक्त सुद्धा हा एक मोठा फरक होता आणि त्यामुळे अर्थात परत मूळ मुद्दा म्हणजे क्रयशक्ती कमी झाली आणि पतपुरवठा सुद्धा कमी झाला आणि ह्याचा सगळा परिणाम जो सुमारे 2 ते 3 महिने दिसलाच। पण एक आपण बघतो की भारत एक असा देश आहे की तो कुठल्याही बाबतीमध्ये जुळवून घेतो। म्हणजे आपण एक मोठी क्रांती बघितली तर मोबाईल फोन्स हे एवढ्या प्रमाणात मोबाईल आपल्याकडे वापरले जातात, आधार कार्डचा आपण आता उपयोग करतोय। त्यामुळे मला असं वाटतं की एक तो आपल्या वृत्तीतलाच एक फरक आहे आणि जे आता कॅशलेस किंवा लेस कॅश जे काही आपण म्हणतोय रोकड विरहित अर्थव्यवस्थेकडे आपण जातोय आणि एक छोटंसं उदाहरण देतो की विमुद्रीकरणाच्या आधी म्हणजे ऑगस्ट 2016 मध्ये सुमारे 2,20,000 करोड हे कॅश एटीएम मधून विड्रॉ होत होती, ती आज 1,92,000 वरती आली आहे आणि डेबिट कार्डचे जे ट्रान्झॅक्शन्स होतात ती जी व्यवहार आहेत ते सुमारे त्यावेळेला 32,000 करोड होते ते आता 64,000 करोड झाले। म्हणजे हे थोडंसं अंगवळणी पडतंय आणि मला वाटतं सगळ्यात मोठा फायदा हा विमुद्रीकरणाचा आज सांगणं कठीण आहे पण जो दिसतोय म्हणजे ज्या व्हिजिबिलिटीच्या हिशोबाने तर एक म्हणजे चांगलं कर संकलन जे होते आणि ते मला वाटतं ते होतच राहील आणि त्यासाठी मला वाटतं एकंदरीतच जे वातावरण पोषक आहे। आणि कर संकलनाचा आपण उल्लेख केला, जेव्हा जीएसटी आता लागू होईल आणि आता जीएसटी खरंच लागू होईल कारण या सरकारने त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी म्हणजे राज्यांची परवानगी मिळवणं हे सर्व अतिशय झपाट्याने आणि निग्रहानं जुळवून आणलेलं आहे। जीएसटी लागू झाल्याच्या नंतर कर संकलन सुद्धा वाढेल आणि एकंदरच ग्राहकांसाठी सुद्धा एक चांगली व्यवस्था निर्माण होईल, नाही का? बरोबर आहे। आपण म्हणालात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे जे संघराज्य पद्धत आहे म्हणजे फेडरल स्ट्रक्चर आहे ते सर्वात मोठा जो कळीचा मुद्दा होता तो
एकंदरीतच विनिमय कसा होईल ज्या महसुलाचा, आणि त्याशिवाय जे ज्युरिडिक्शन असतं त्या सर्वांवरती आता जे एक चतुसूत्री एक मांडली आहे आणि त्या चतुसूत्रीप्रमाणे आता काम सुरू होते आणि आताच जे नोंदणीकरण होतं त्यात सुमारे 73% लोकांनी आता ऑलरेडी नोंदणीकरण केलेलं आहे. जीएसटीचा एक थोडा जर असा पण परिणाम बघितला तर असं सर्वसाधारणपणे जो अनुभव आहे की जीएसटीच्या नंतर थोडी महागाई वाढते. अर्थात ती महागाई वाढू नये म्हणून जो एक अँटी प्रॉफिटरिंग ऍक्ट जे प्रोव्हिजन आपल्या कायद्यात ठेवली आहे, तर पण सर्वसाधारणपणे असं होतं आणि आपल्याकडे आता 4 जी वेगवेगळी चतुसूत्री आपण म्हटलं की 4 कर रचना आहेत, त्यात प्रत्येक गोष्ट कशी कुठे चपखलपणे बसवावी यासाठी मला वाटतं एक मोठे याच्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील सरकारला. आणि आता या महिन्याच्या 18 आणि 19 तारखेला ती परत संयुक्त बैठक होईल तेव्हा आपल्याला नक्की कळेल की कुठले कर कुठल्या वस्तू आणि कशा सेवा त्या तिथे बसतायत आणि त्यावरती मला वाटतं बऱ्यापैकी हे अवलंबून राहील. पण अर्थात कर संकलन नक्कीच चांगलं होईल. म्हणजे विमुद्रीकरणानंतरची पुढची जी पायरी आहे ती म्हणजे जीएसटी आणि वस्तू आणि सेवा करानंतर ते अजून वाढेल आणि ते आपल्या एकूण आर्थिक विकासाला ते पोषकच असेल. उत्तर प्रदेशापासून सुरुवात झाली, आता महाराष्ट्रात जोरदार मागणी होते, तामिळनाडूत आणि अन्य राज्यात मागणी होते शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची. शिवाय अनुत्पादक कर्जांचा मुद्दा आहे, शिवाय चलन फुगवट्याचा जो दर आहे तो सुद्धा वाढतोय. ह्या काही समस्या आहेतच नाही का? 3 मुद्दे आपण सांगितले. पहिला एक चलन फुगवटा जर बघितला तर चलन फुगवटा म्हणजे आपल्या दृष्टीने जर विचार केला तर म्हणजे भारत सरकारने साधारण 4.5 ते 5 असा चलन दर सांगितलाय जो चलन फुगवटा होईल. पण त्या अनुषंगाने जर तुम्ही हा युनायटेड नेशन्सचा रिपोर्ट बघितला तर त्यांना ते 5 ते 5.5 वाटते. मला वाटतं त्याच्यासाठी अजून एक मुद्दा महत्वाचा लक्षात घ्यायला पाहिजे की खनिज तेलांची किंमत ही आता खाली येणार नाहीये आणि जे काही देश आहेत त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी समन्वय आहे, त्यामुळे तो फायदा आता आपल्याला यावर्षी मिळणार नाहीये. आणि अर्थात जीएसटीच्यामुळे किती चलन फुगवटा होईल हे सांगणं आता तरी कठीण आहे. त्या अनुषंगाने जर विचार केला की आपल्या अंदाजपत्रकामध्ये 2-3 चांगल्या गोष्टींचा जो आज परिणाम आपण आता बघतोय की एक लघु गृहनिर्माण योजना त्या ठिकाणी या सरकारचा बराचसा फोकस आहे. शिवाय अर्थातच कृषीवरती आपण सर्वात जास्त यावर्षी प्रोव्हिजन केली आहे आणि हे दोन्ही गोष्टी होत असताना लघु उद्योगांना जो पतपुरवठा आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी पावलं उचलली आहेत. आणि तुम्ही जो उल्लेख केला बुडीत कर्जाचा, तर बुडीत कर्जांच्या मध्ये आपण आता बघितलं की 2017 सालचे जे आता रिपोर्ट येत आहेत त्या सगळ्या परदेशी बँक आपल्या देशी बँका या त्यांचे बुडीत कर्जांचे प्रोव्हिजन्स वाढवत आहेत आणि अर्थातच एक चांगली आहे ती एक कीड निर्माण झालेली आता जातीये. पण त्यासाठी एक बॅड बँकची जी काही संकल्पना आहे त्याच्यावरती अजून तरी काही विचार झालेला दिसत नाहीये. त्यामुळे हा एक मोठा जो प्रश्न आहे की बुडीत कर्जांच्या साठी एक पुनर्वसन करावे लागेल आणि या बँकांमध्ये कॅपिटल आणायला लागेल. ह्या बजेटमध्ये फक्त 10,000 करोडची प्रोव्हिजन आहे आणि एकंदर विचार केला आपली बुडीत कर्ज तर सुमारे 1,92,000 करोडची जरूर आहे. त्यामध्ये मला वाटतं अजून सरकारला बरंच काही करावं लागेल. पण करण्यासारखं जरी खूप असलं तरी एक चित्र आशावादी दिसतं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याच्यावरती एक मोहर सुद्धा उमटवली जाते. हे खरंच आशादायी चित्र आहे. आपण इथे आलात आणि आमच्याशी या विषयावरती मनमोकळा संवाद साधलात याबद्दल धन्यवाद.